मजेत असणार. तर आज आहे संकष्टी, तर तुम्हाला संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण मला आता आज उपवास नाही, त्यांना आहे. तर आता मी पटकन चवळीची भाजी, वरण आणि भात बनवून घेते. आणि उपवास नाही कारण का मला थोडं बरंच नाही वाटत, त्याच्यामुळे ते सांगतात जेवून घे. तर आता मी पटापट जेवण बनवून घेते. तर चला आता बघा तुम्ही जेवणात काय काय. ते जेवण झाल्यावर मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आपण वरणासाठी आपण मुगाची डाळ आणि तुरीची डाळ टाकू आणि थोडा वेळ फुगत ठेवू. वरणाची डाळ आपण मी रात्री चवळी टाकलेली फुगेत, त्यात चवळीची भाजी बनवते आणि त्यात तोपर्यंत डाळ पण आपली फुगेल. मग डाळ लावू आपण. त्याचा एक साईडला भाजी ठेवली, एक साईडला भात आहे, एक साईडला डाळ ठेवते कधी. चला आता जेवण झालं ऑलमोस्ट. आता डाळच बनवायची. गाईस बघा आता चवळीची भाजी झाली. इकडे डाळ ठेवली वरणाची. चला आता जेवण झालं आहे सगळं. आता डाळीला फक्त वरणाला फक्त फोडणी द्यायची. दर संकष्टीला उपवास असतं, पण आज मला खरंच बरंच नाही वाटला. म्हणजे जरासं बरंच नाही, डोकं वगैरे दुखतं आहे आणि चक्कर पण येते कालच्यापासून. तर त्यासाठी मी आज जेवत आहे. तर माझं पहिल्यांदाच उपवास मोडणार आहे मी, म्हणजे आज जेवणार आहे. कधी मी जेवली नाही संकष्टीला, आज मी जेवणार आहे. तर चला आता पटापट सर्व करून घेऊ. डाळीला फोडणी पण दिली, डाळ पण होईल 5 मिनिटात. फक्त एक उकाळा आहे मंजूर आहे. तर चला सर्व जेवण झालं. आता हे आलं लसणाची पेस्ट मला सगळं उफलतं. तर काय आता जेवायला घेतलं मी ना. तर गाई ज्या जेवायला आता मी जेवायला घेतलं आहे, जेवणात आहे चवळीची भाजी, डाळ, भात. आणि इकडे टी व्ही लावले, टी व्ही बघता बघता जेवत आहे. आता पार्सल न्यायला आलो तो राम मंदिराजवळ. पार्सल वगैरे घेते आणि आता घरी जाते. गुड इव्हिनिंग गाईज. तर आता इव्हिनिंगचा टाईम झाला आहे. आता आणि मला काही झोपून सुद्धा दिली नाही. जसं मी जेवली आणि तसं मी झोपायला आली आणि तसं ते आले, तेही काय मला झोपून दिले नाही. नुसती मस्ती, टी व्हीच काय चालू, त्यांचा मोबाईलच काय चालू, काय मस्ती नुसती मस्तीच चालू. कंटाळा रडवली मला तरी नाही. आता गेले क्रिकेट खेळायला, तर काहीतरी काम असेल किंवा क्रिकेट खेळायला जातील. आता मी फ्रेश वगैरे होत आहे आणि मग तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. तर चला. आणि हे इकडे बेडशीट सगळं उंगरून ठेवलं आहे. तर ते पण साफ करायचं आहे, झाडू वगैरे मारायचं आहे सगळा घरातला. तर चला आता मी फ्रेश होते आधी. तर चला. तर गाईज आत्ताच जस्ट मी फ्रेश वगैरे झाली आणि आता पटकन झाडू मारून घेते, नंतर ती भांडी घासता आहे ती. तर चला पहिले झाडू मारून घेऊ. पहिले बेड्स साफ करून घेतात.
बेड साफ केल्यावर मग ती घाण होईल, ती सर्व झाडून मारून घेते. ब्लॅक दिसते का? हो. तर चला आता झाडू वगैरे मारते आणि मग तुम्हाला भेटते. बघा किती पसारा करायचा माणसाने, रोजचा असंच पसारा असतं, मग मला कंटाळा येते साफ करायचा. बेडशीट मला अशी एकदम प्लेन लागते, ते आलं का मग उंगरून टाकतात. आता ती सर्व साफ करते. तर चला आहे ना, ती बघ कशी घाण वाटते, तुम्हाला पण दाखवते. मला काय अशी येते भांडे घासायच्या जागीच येते अशी. मी दिसते आता पटकन झाडू मारून घेते. चलो, अजून ती तशीच तिथंच आहे का? पळाली वाटतं, गेली पास. आता झाडू मारून घेते त्याला. पटापट झाडू मारून घेते. तर हॉलमधला एक झाडू मारून घेते पटापट. तर चला आता पटापट झाडू मारून घेते आणि बाहेरचं पण झाडू मारते. चला तर गाईज आता झाडू सर्व आवरून झालं आहे. आता पटकन मस्तपैकी चहा ठेवते. आता कसं वाटतं एकदम, मला असं आवडतं तर 100 वेळेला ते हे केलं, मला असं आवडतं, मस्त वाटतं. आता ह्या साड्या द्यायचे, हे साड्या द्यायचे फॉल बिडिंगला गावात ब्लाऊज शिवायला. आणि हा मग अशी पार्सल आणायला गेली तिथे. डबे मला नाही आवडले, आता जाऊ दे. चल ते परत रिटर्न करायचे, परत हे करायचे, त्यापेक्षा राहू दे बरं. चला, मासे मेलेत, 2-3 मासे मेले. चहा घेतला प्यायला, तर चहा घ्या तुम्ही पण या चहा प्यायला. चहा आता काहीतरी खाते, भूक लागली मला, नुसती भूक लागते. ते या तुम्ही पण चहा प्यायला. आता कपडे काढायला आले, तर कपडे वगैरे काढते. थोडंसंच आहे, तर कपडे वगैरे काढते. तुम्हाला मांजरीची पिल्लं दाखवते. असं खाव करेल, खाव काय छोटीशी पिल्ली. बाबा ते अंगावाला गेलो का ते अंगावर येतं, त्याच्यामुळे आपण लांबूनच बघायचे. तर चला आता कपडे वगैरे काढते. कपडे वगैरे काढले, आता जाऊ आपण जुलू आणि टिकली वगैरे लावू आणि बाबूंची इथे जाऊ. तर चला कपडे जुलते आणि सर्व झाला का मग जाते बाबूंची मस्तपैकी. जाते बाबूंची इथं थोडा फ्रेश वगैरे घालते. तर जाते बाबूंची इथं. चला आता बाबूंची इथं गेलं, ब्लॉग कंटिन्यू बघा. आता इथूनच आवाज येतो रडण्याचा, काहीतरी झालाय. आता परत चिकू आले, ते काढायला लागते. मूत बापू चल चल गुटा का चल 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 वन काजल लावले पहिले काजल लाव काजल लावून तंका लाव नवरा कसा लढते बाबा जा कोण ठेवते बघ जा तुम्हाला जा आई आवाजच जा निघा जा चालला चपला घाला तर तुम्ही काय करायला चपला घालायला उठा का रे मी चपला घालते बस हाय तू झाला पुरे येऊ नको जा तू नाही आवाज जा माझ्या गावात माहेर आहे मी कौपाशी राहणार आहे तो पण भाऊ साठ चालती तरी कुठं
काय गेला तो वो नक्की आहे अल्ला 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 जिब्ब कसं दाखवते साला फक्त तो गेला बघा दरा झाले का तुम्ही ए महाराज ओय महाराज आले का तुम्ही तिकडे भूत आहे पाठीमाग भूत आहे काय आहे त्या बाबू चाचू आला बघ चाचू आला बघ लवकर लवकर चाचू आला बघ कुठे आहे हे बघ घरान घरान आलाय रामदेव बाबा ए रामदेव बाबा मांडाचा पुऱ्याला माझे सकाळी संध्याकाळ खाण्या 2 टाइमांनी दिल्या रे बाबा कोणी बाबाई का खाणार होत आता हा सोडू नका याला तसंच बांधा लय मस्ती करतो लय आगाऊपणा करतो बाबू बाबा ए शाबू हालत चालू करून तुने सही झाला तर तू तवने गाडी करत जावा ती पट्टी पाली लांबच गरम जावाचा बाबू आईने बांधला तुला काय तुम्ही बोलत बांध हा काय मस्ती करतो आई बोला ती मला सॉरी बघ आई बाबा बघ बाबा बोल बाबा बाबा लाख मार ए असं कर बाबू स्पर्श काय करीन दात बघ खाते कसा बाबू हे बघ आईला असं कर असंच रड असंच रड कुत्रा कुत्रा शोरिये बाबूची भाषा 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 इंग्लिश भाषा उभा राहा जा सोरा जा चहा पहिल्यात आई मग असा बोलायचा आई आई बोलते ग माझा आई बोलते आता चाललो घरी दिवाबत्तीचा टाइम झालाय थोड्या वेळ बसलो तिथे बरा वाटला आता जाते घरी तर चला महाराज गेले खावाला आलेला आता घरात एकटीच आहे इकडे टीव्ही लावली जेवण पण झालंय काहीच काम नाही चला आता मी कपडे वगैरे चेंज करते नाईट ड्रेस घालते तर चला कपडे वगैरे चेंज केले आणि आता ते पण गेले खाऊ आणायला काहीतरी असं भूक लागली म्हणून आणि जेवण वगैरे सर्व झालं आहे आता ते आले का भजी वगैरे तलते त्यांना जेवायला देईन उपवास आहे त्यांचा माझा उपवास नाही आज मी दुपारी जेवली तुम्ही बघितलात तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट